काल संसदेमध्ये 33% महिला आरक्षण हे विधेयक नामंजूर झालं. त्याला बहुमत भेटू शकलं नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींनी संध्याकाळी 8:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली, जनतेला संबोधून एक भाषण केलं. त्याच्यामध्ये अगदी गहिवरून त्यांना रडायला आलं. जाहीर सभेमध्ये देशातील सर्व महिलांची माफी मागितली. एवढंच नाही तर त्यांना अश्रू अनावर झाले, ते रडायला लागले. या विशेष प्रसंगाची एक आठवण देताना मला एक मुद्दा सांगायचा आहे. अंकिता भंडारी केस हे तुम्हाला माहीतच असेल. महिला सक्षमीकरणाबद्दल जे बोलत आहेत, लाजिरवाणी गोष्ट आहे. उत्तराखंडच्या कन्येकडून विशेष सेवांची मागणी करणारा तो VIP माणूस कोण होता हे अजूनही कुणालाही कळलेलं नाही किंवा ते झाकून ठेवलेलं आहे. आणि हे तरीही लोक महिला सक्षमीकरणाचा दावा करतात. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे, किती खोटं आहे, किती सत्यता आहे हे सामान्य जनतेने, महिलांनी पडताळून पाहायला पाहिजे. हा आरक्षणाचा मुद्दा नुसतं पॉलिटिकल आपल्या करिअरसाठी, पॉलिटिकल मुद्दा बनवण्यासाठी जर 33% आरक्षणाचा मुद्दा जर कुणी उठवत असेल तो चुकीचा आहे. महिलांना आरक्षण हवे, त्यांना त्यांच्या हक्काचं जे काही सेवा आहेत ते त्यांना पाहिजेत. त्यांचं संरक्षण महत्त्वाचं आहे, त्यांचे अधिकार महत्त्वाचे आहेत. परंतु जर त्यांच्या आडून जर कोणी राजकारणाचा फायदा घेण्यासाठी जर हे कलम लागू करण्याचा प्रयत्न करत असेल, घटना दुरुस्ती करत असेल, तर हे चुकीचंच आहे.